नमस्कार. विचार करा, एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालंय, पण देश शेकडो भाषा, हजारो जाती आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागलेला आहे. या सगळ्यांना एका सूत्रात बांधायचं कसं? खरं तर हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं 1947 मध्ये भारतासमोर. आज आपण नेमकी हीच गोष्ट जाणून घेणार आहोत, भारताच्या संविधानाची जन्मकथा. ती कहाणी जिने एका राष्ट्राचा पाया रचला. म्हणजे मूळ प्रश्न तोच, एवढ्या मोठ्या विशाल राष्ट्राचा पाया तो रचायचा तरी कसा? आणि हा काही हवेतला प्रश्न नव्हता बरं का. हे खरोखरं मोठं आव्हान होतं त्यावेळच्या नेत्यांसमोर. चला तर मग बघूया त्यांनी हे आव्हान कसं पेललं. तर या प्रचंड मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल होतं एक संविधान सभा बनवणं. हो, म्हणजे एक अशी जागा जिथे बसून देशाचे नियम ठरवले जातील. आणि याची कल्पना आली 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेतून. हे अगदी स्पष्ट होतं की स्वतंत्र भारतासाठी कायदे करण्यासाठी एक खास लोकांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था तर हवीच. आणि या सभेचा उद्देश तो तसा एका वाक्यात सांगता येतो, भारतासाठी एक पूर्णपणे स्वतंत्र संविधान तयार करणे. पण थांबा, हे काम वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं. हे काही जुन्या कायद्यांना थोडं बदलण्यापुरतं नव्हतं. अहो, हे तर एका पूर्ण नवीन देशाचं घर बांधण्यासारखं होतं. म्हणजे अगदी पायापासून ते छतापर्यंत प्रत्येक वीट, प्रत्येक नियम कागदावर उतरवायचा होता. आणि मग याच मोठ्या कामासाठी जुलै 1946 मध्ये संविधान सभेची अधिकृतपणे स्थापना झाली. ही सभा म्हणजे काय, तर जणू काही अख्ख्या भारताचा आवाज एकाच ठिकाणी एकत्र आला होता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रतिनिधी ते सगळे मिळून भारताच्या भविष्याचा नकाशा तयार करणार होते. सुरुवातीला या सभेत होते तब्बल 389 सदस्य. विचार करा, यात कोण कोण होतं? ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी होते, वेगवेगळ्या संस्थानांचे राजे महाराजे होते. म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण उपखंडातले वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या संस्कृती एका छताखाली आणल्या गेल्या होत्या. काय जबरदस्त प्रयत्न असेल तो. पण हे काम सुरू असतानाच इतिहासाला एक दुःखद वळण मिळालं. देशाची फाळणी झाली आणि याचा परिणाम थेट या सभेवर झाला. जे प्रांत पाकिस्तानमध्ये गेले तिथले सदस्य साहजिकच निघून गेले आणि मग हा आकडा 389 वरून थेट आला 299 वर. आता जबाबदारी होती ती उरलेल्या स्वतंत्र भारताचं भवितव्य घडवण्याची. अर्थात एवढ्या मोठ्या सभेला एक नेतृत्वही हवं होतं. सुरुवातीला म्हणजे अगदी पहिल्या बैठकीसाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष बनले आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांनीच पुढे ह्या संपूर्ण प्रक्रियेचं नेतृत्व केलं. आता बघा, ही जी 299 लोकांची सभा होती, तिथे भरपूर चर्चा, वादविवाद व्हायलाच पाहिजेत. पण प्रत्यक्ष कागदावर संविधानाचा मसुदा लिहिण्यासाठी एका लहान पण एकदम तज्ज्ञ टीमची गरज होती. आणि इथेच एंट्री होते मसुदा समितीची, ज्यांना आपण आपल्या संविधानाचे खरे आर्किटेक्ट्स किंवा शिल्पकार म्हणू शकतो. तर मग 29 ऑगस्ट 1947 या दिवशी ही मसुदा समिती बनवली गेली आणि त्यांचं काम एकदम क्लिअर होतं. संविधान सभेत ज्या काही चर्चा होत आहेत, वेगवेगळ्या समित्या जे अहवाल देत आहेत, त्या सगळ्याचा अभ्यास करायचा आणि त्यातून एक फायनल कायदेशीर ड्राफ्ट तयार करायचा. म्हणजे अनेक विचारांच्या गर्दीतून एक सुस्पष्ट दस्तऐवज बाहेर काढायचा. आणि या मोठ्या जबाबदारीसाठी निवड झाली 7 जणांच्या एका सुपर टीमची. आणि या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्याच विद्वत्तेने आणि दूरदृष्टीने संविधानाच्या अक्षरशः प्रत्येक कलमाला, प्रत्येक शब्दाला आकार दिला. तर मग हे काम झालं तरी कसं? ही काही एका रात्रीत जादूची कांडी फिरवून झालेली गोष्ट नव्हती, अजिबात नाही. संविधानाची निर्मिती ही एक प्रचंड मेहनतीची, खूप सखोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लोकशाही प्रक्रिया होती. ही पूर्ण प्रक्रिया साधारणपणे 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून गेली. पहिला टप्पा होता एक प्राथमिक मसुदा बनवणं. पण त्यानंतर जे झालं ना, ते खरंच खूप भारी होतं. तो मसुदा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. हो, लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या, त्यावर विचार करण्यात आला आणि मग तिसऱ्या टप्प्यात त्या सूचनांनुसार बदल केले गेले. आणि हे सगळं झाल्यावर अंतिम मसुदा मंजुरीसाठी ठेवण्यात आला. म्हणजे बघा, लोकांचा किती थेट सहभाग होता यात. आणि या सगळ्या कामाला वेळ किती लागला असेल, या एका आकड्यावरून या कामाची भव्यता लक्षात येईल. 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस, जवळजवळ 3 वर्ष. या 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर, हजारो बदलांवर चर्चा केल्यानंतर आपल्या भारताच्या संविधानाला त्याचा अंतिम आकार मिळाला. चला तर, आता हे सगळे कष्ट फळाला येत होते. भारताच्या भविष्याची जी ब्लूप्रिंट होती, तो नकाशा होता, म्हणजे आपलं संविधान, ते आता तयार होतं.
आता वेळ होती ती या महान दस्तऐवजाला स्वीकारण्याची आणि त्याला लागू करण्याची. या प्रवासातले हे 3 महत्त्वाचे टप्पे कायम लक्षात ठेवण्यासारखी आहेत. ऑगस्ट 1947 मध्ये मसुदा समिती बनली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 हा तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी संविधान सभेने हा ग्रंथ स्वीकारला. आणि अखेर 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी हे संविधान लागू झालं आणि भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनला. तर या सगळ्या मेहनतीचं फळ काय मिळालं तर एक मजबूत लोकशाही आणि समानतेवर आधारित असं संविधान. आणि हे पुन्हा सांगावंसं वाटतं की हे घडवण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीचा वाटा सिंहाचा होता. तर हा होता आपल्या संविधानाच्या जन्माचा, एका राष्ट्राच्या उभारणीचा प्रवास. पण ही फक्त एक इतिहासातली गोष्ट नाहीये. जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की ज्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर हा संविधानाचा डोलारा उभा आहे, ती मूल्य आज आपल्या समाजात, आपल्या रोजच्या वागण्यात किती जपली जातात यावर विचार करायला हवा, नाही का?